आम्ही गणपतीला आणतो घरी, कारण गणपती खूप लांबून आणतो म्हणून. आणि आता मी डायमंड्स वर्क करणार आहे. सावी झोपली म्हणून मी थोडी हळू बोलते, तुम्हाला ऐकू येत नसेल तर तरी माझा आवाज. सावी इथे झोपली आहे, कारण ती जर झोपली नसती तर मी माझं काम करूच शकली नसते, सारखी सारखी आली असती. तर आता आमचा बाप्पा तुम्ही बघू शकता डायमंड वर्क करायच्या आधी. बाप्पा बघू शकता. जावंना सांगावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं जरा. ठीक आहे, पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि अधूनमधून मी दाखवेन. ठीक आहे, आपण आता सुरुवात करूया. बाप्पाला धोतर नेसवून झाल्यावरती मी आणि आई हरतालिकेच्या पाया पडून आलो आणि मग आल्यावरती मी डायमंडचं काम परत सुरू केलं. आम्ही परत आलो तेव्हा सावी पण झोपून उठली होती. तिला आम्ही हरतालिकेला घेऊन गेलो नव्हतो, ती झोपली होती म्हणून. आणि ती मला हेल्प करत होती. हेल्प कसली, ती उलट माझी कामं वाढवून ठेवत होती. ती डायमंड फेकून देत होती, असं तिचं काम चालू होतं. ती बोलत होती मीही बाप्पाला डायमंड्स लावेन. म्हटलं ठीक आहे, तू मोठी झाल्यावरती हे सगळं काम तुलाच करायचं आहे, तेव्हा मी नाही करणार. आणि बघा ती कशी मला मदत करते. आणि बघता बघता इथे माझे डायमंड्स बाप्पाला लावूनसुद्धा होत होते. माझं काम पूर्ण होत आलं होतं, ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आणि आता आपण बघूया रिझल्ट. फायनली 7:30 वाजता माझं बाप्पाचं सगळं डेकोरेट करून बाप्पा तयार झालेला आहे. आणि मला कमेंट करून सांगा की मला जमलंय का. मी धोतर हे फर्स्ट टाइम बाप्पाला वेअर केलं आहे, म्हणजे मी कधी नेसवलं नव्हतं. मी डायमंड वर्क करायची फक्त लग्ना आधीपासून. हो हो, हात नाही लावत. आणि धोतर वगैरे मी आताच नेसवलं. थांब ना सावी, मला दाखवायचं आहे. हे बघा मला काय सांगतेय, काय ओके, मी आता हात नाही लावणार, झालं आता. हे असं मी धोतरवर केलंय, मला जसं जमलं तसं मी केलंय. आणि छोटीशी मूर्ती आमची 1.5 फुटाची, पण छान वाटते, मला खूप आवडली. आणि तुम्हीही कमेंट करून सांगा की कसं झालंय काम, कसं डेकोरेट केलंय, कसं धोतर वेअर केलंय, ते कसं छान वाटतंय का. आणि आजचा हा ब्लॉग मी इथे आज एंड नाही करणार आहे. आपण उद्या बाप्पाचा आगमनाचा व्हिडिओही याच्यातच ॲड करून उद्या आपण हा ब्लॉग एंड करू. आता आपण उद्या भेटू बाप्पाच्या आगमनासाठी. बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. सकाळी उठून पप्पांनी आणि वंसांनी मिळून बाप्पाच्या आगमनासाठी छान अशी फुलांची पायकडी घातली होती आणि मग मी रांगोळी काढली होती. माझे अहो वंसा आणि माझी पिल्लू गणपती बाप्पाला घेऊन आले, त्यांचं आगमन झालं. आणि असा प्रॉब्लेम झाला की आईने भाकर तुकडा ओवाळण्यासाठी जी भाकरी ठेवली होती विंडोवरती, ते विसरून गेला की मी कुठे ठेवली. मग मी त्यांना सांगितलं की विंडोवर आहे, त्यामुळे थोडा लेट झाला आम्हाला भाकरी शोधण्यासाठी. मग त्याने भाकर तुकडा ओवाळला. त्यानंतर मग मी सगळ्यांचे चरण धुतले, पाय धुतलेत. सर्वप्रथम मी अहोंचे आणि वंसांचा आणि सावीचे.
तिघांचेही पहिले पाय धुवून घेतलेत आणि त्यानंतर मग मी ती गणपतीवरती जो आम्ही रुमाल ठेवला होता ते आता ओपन केलं आणि मग बाप्पांच्या चरणालाही पाणी लावून हळद कुंकू लावून सर्वांना ओवाळून आम्ही आतमध्ये आलो. आणि पप्पांच्या हातात मोबाईल होता, पप्पा शूट करत होते आमचं. आम्हाला इथून छान असं शूट करायचं होतं, पण तेवढा वेळ नव्हता कारण अहोंना खूप घाई झाली होती. कारण मूर्ती खूप हेवी होती, शाडू मातीची असल्यामुळे खूप हेवी होती, त्यामुळे आम्ही ते आले लवकर. आणि मग अहोंनी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून पूजाविधी करून घेतला. आणि इथे आम्ही सासू-सुना मिळून बाप्पासाठी मोदक तयार करत होतो. आणि अहो आलेले बघायला की ह्या दोघी नक्की काय करत आहेत, आणि त्यांनी शूटही करत होते. आमचं नैवेद्य बनवून झाल्यावरती मग आम्ही सर्वांनी बाप्पाची आरती केली आणि मग बाप्पाला नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी जेवण केलं. चला तर मग आजचा व्लॉग हा मी इथेच एंड करते. पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी बाप्पाला कसं डेकोरेट केलं आहे, बाप्पाला कसं धोतर नेसवलं आहे, कसं छान वाटतं आहे का ते, आणि डायमंड्स वर्कसुद्धा छान वाटत आहेत का. भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.